आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पुणे शहरामध्ये पोर्शे अपघात प्रकरणानंतर उडवाउडवीच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे। वाहतुकीचे नियम मोडून थेट सामान्य नागरिकांच्या अंगावर गाड्या घालण्याचे प्रमाण वाढलंय। गेल्या 3-4 दिवसांमध्ये तर दररोज एक अपघाताची घटना समोर येते। त्यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतोय। अशा घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आम्ही घराबाहेर पडायचं कसं असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होऊ लागलाय। पुणे पोर्शे अपघात प्रकरणात एका अल्पवयीन मुलाच्या बेभान गाडी चालवण्याने 2 निष्पाप तरुणांचा बळी गेला। त्यानंतर या अल्पवयीन मुलाला एका दिवसात जामीन देण्यात आला। त्यानंतर पोलीस आणि बाल हक्क न्याय मंडळाला अनेक प्रश्न विचारल्यानंतर हे प्रकरण व्यवस्थित हाताळण्यास सुरुवात झाली। तरीही शहरातून अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसतेय। जानेवारी 2024 पासून ते जून पर्यंत पुणे शहरात 675 अपघाताच्या घटना घडल्या। त्यामध्ये 169 जणांचा मृत्यू झाला असून 458 जण जखमी झाले। पुण्यातील अपघातांमध्ये सामान्य नागरिकांचा बळी जातोय। रस्त्यावरून चालत असताना भरधाव कारने उडवल्याच्या घटना सद्यस्थितीत समोर येऊ लागल्यात। वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय। रात्रीच्या वेळी तर गाडी चालवणे धोकादायक झाल्याचं चित्र आहे। पोर्शे अपघातात प्रकरणानंतरही अल्पवयीन मुले बाईक कार चालवताना आढळून आले। आता मात्र या उडवाउडवीच्या घटना दररोज घडू लागल्यानं पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।